नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 27 मार्च 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। दिशा सालियन हत्येमागे मुंबईतील सेलिब्रिटीचे ड्रग्ज रॅकेट आहे। सतीश सालियन यांनी नव्याने केलेले गंभीर आरोप असून त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात FIR नोंदवला जाईल, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला। दिशा सालियन हत्याकांडात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मोठी भूमिका असल्याचे पुरावे आहेत। लवकरच आदित्य ठाकरेवर गुन्हा दाखल होईल आणि ते हत्यारे ठाकरे बनतील, अशी घाणाघाती टीका संजय निरुपम यांनी केली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नुकताच वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे दिशा सालियन प्रकरणात तक्रार केली। या तक्रारीत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। ही तक्रार मालवणी पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्यासाठी पुढे पाठवण्यात आल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांपैकी एक सुदर्शन घुले यांनी हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरामध्ये मोठे आंदोलन झाले। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ही या लढाईमध्ये आघाडीवर होत्या। आता सुदर्शन घुले यांनी कबुली दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्याने पोलिसांपुढे कबुली जबाब दिला असेल तर तो तितकासा ग्राह्य धरला जाणार नाही। मॅजिस्ट्रेट पुढे कबुली जबाब दिला असेल तर केस संपल्यात जमा आहे। आजच्या घटकेला घुलेने कबुली पोलिसांसमोर दिली की मॅजिस्ट्रेट समोर ते आपल्याला माहित नाहीये। कलम 164 की कलम 25 खाली कबुली दिली आहे ते माहित नाही। कलम 164 खाली कबुली दिली असेल तर चांगलं आहे, असं अंजली दमानिया म्हणाल्या। एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंची कृतज्ञ असलं पाहिजे। तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो, पण ज्या प्रकारची भाषा शिंदे उद्धव ठाकरेंबद्दल वापरतात त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ते छप्पर उडेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा असा विचार शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून करायला हवा, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना थेट सुनावले। अभिनेते सयाजी शिंदेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये ते फोनवरून एका जुन्या मित्राशी बोलताना दिसत आहेत। 7वीतल्या या मित्राला ते विमानाने त्यांचं शूटिंग पाहायला नेण्याविषयी विचारतात। त्यांचा हा संवाद आणि त्यानंतर मित्राची त्यांनी घेतलेली भेट हे सर्व काही पाहून नेटकरी सयाजींचं तोंड भरून कौतुक करत आहेत। सेलिब्रिटी झाल्यावर लोक आपल्या माणसांनाही विसरतात, परंतु सयाजींनी 50 वर्षांपूर्वीच्या मित्रालाही लक्षात ठेवलं, अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्यांची स्तुती केली आहे। ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली। याबद्दलचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे। या मागणीला शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी विरोध केलाय। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक आहे। वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलेलं आहे आणि ती कथा सत्य आहे, असे संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी म्हणालेत। आता यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी जबरदस्त टोला लगावला आहे। उद्धव ठाकरेंना संभाजी भिडेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला। यावर ठाकरे म्हणाले की त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहित नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आहे। त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली। तेव्हापासून कुणाल कामरा वादात सापडला आहे, परंतु कुणाल इथेच थांबला नाही। त्याने हा वाद सुरू असताना हम होंगे कंगाल हे आणखीन एक गाणे प्रदर्शित केले आहे। कुणाल कामराने या प्रकरणाची माफी मागावी अशी मागणी सर्वजण करत आहेत। दरम्यान प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत कुणाल कामराला फटकारले आहे। या अभिनेत्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे।
हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुशांत शेलार आहे। सुशांतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये त्याने कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे। तसेच त्याने असे केले नाही तर तू जिथे असशील तिथे फटकावला जाईल, तेही शिवसेना स्टाईलने असे म्हटले आहे। सध्या सोशल मीडियावर सुशांतचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली। ईदच्या निमित्ताने भाजपने सौगाते मोदी हा कार्यक्रम हाती घेतला आहे। 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी 32,000 भाजपचे कार्यकर्ते जाऊन सौगाते मोदी देणार आहेत। हे काय सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता असल्याचे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात यांचं एक हे निर्लज्ज उदाहरण असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ही सौगाते सत्ता बिहारच्या निवडणुकीपुरतीच राहणार आहे की पुढे देखील सुरू राहणार आहे हे भाजपनं जाहीर करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद चर्चेत असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर आला आहे। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठलाही संदर्भ नाही, त्यामुळे तो पुतळा तिथून हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली। त्यानंतर या प्रकरणामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषण सिंग होळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे। लोकांच्या प्रश्नापेक्षा या विषयांवर भर दिला जात आहे, यातून समाजात तेढ निर्माण होत आहे, हे चिंताजनक आहे। औरंगजेब कबरीच्या विषयानंतर आता वाघ्या कुत्र्याचा विषय समोर आला आहे। ऐतिहासिक विषय हे जातीविषयक विषय नसतात, तत्कालीन परिस्थितीनुसार असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसे निवडली होती, जातीच्या जोरावर माणसे निवडली नाहीत। अनेक संघटना आणि लोक यावर बोलत आहेत। सरकार, भारतीय पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारणातील कोणालाही घेऊ नये। त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन शासन यामध्ये ज्या भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत प्रामाणिकपणे महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला वाटतं, असं भूषण सिंग होळकर म्हणाले। एक खिडकी प्रणाली ही राज्यभरातील चित्रीकरणाची परवानगी मिळवण्यासाठी निर्माते, निर्मिती संस्थांना आणि लोकेशन मॅनेजर यांना माहिती देणारी एकमेव ऑनलाईन प्रणाली असून या प्रणालीची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे। चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या सुलभ पद्धतीने मिळणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे। ही प्रणाली सन 2019 पासून कार्यान्वित करण्यात आली असून सुरुवातीच्या काळात मुंबई आणि मुंबई उपनगरातील चित्रीकरण स्थळांवर चित्रीकरण करण्यासाठी या प्रणालीद्वारे परवानग्या दिल्या जात होत्या। आता महाराष्ट्रभर या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून त्या दृष्टीने प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे। ही प्रणाली वापरकर्ता अनुकूल व सुलभ असल्यामुळे जास्तीत जास्त निर्मात्यांनी या प्रणालीचा वापर करावा असे आवाहन चित्रनगरी प्रशासनाने केले आहे। IPLच्या 18व्या मोसमातील 7व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने असणार आहेत। पॅट कमिन्स हा हैदराबादचं नेतृत्व करणार आहे तर रिषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे। दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना असणार आहे। हैदराबादने या हंगामात विजयी सलामी दिली आहे तर दिल्लीने लखनौचा पराभव करत आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे। त्यामुळे एका बाजूला लखनौ विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे हैदराबादला सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी हा संघ आता सज्ज झाला आहे।